राष्ट्रीय महामार्ग रेल्वे गेटवर तृतीयपंथीयांचा हैदोस, घटना कॅमेऱ्यात कैद। जिंतूर नांदेड राष्ट्रीय महामार्गावर रेल्वे गेट भेंडेगाव येथे काही तृतीयपंथी मोठी दहशत माजवताना पाहायला मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून वसमत परिसर व वसमत शहरामध्ये तृतीयपंथी मोठ्या संख्येने शहरातील विविध चौकात उभे राहून जबरदस्ती पैसे वसुली करताना दिसून येत आहे। मोठ्या आवाजामध्ये किंचाळणे, डान्स करणे व रस्त्याच्या मधोमध उभे राहणे, वाहने अडवणे व त्या वाहन चालकांकडून व इतर प्रवाशांकडून मनमानी पैशाची लूट करणे अशीच घटना काल सकाळी 11 वाजता हिंगोलीकडून पूर्णकडे जाणारी एक्सप्रेस रेल्वे येत असताना भेंडेगाव पाटीजवळील गेट बंद झाल्याने ये-जा करणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहनाची मोठी कोंडी झाली होती। याच कोंडीचा गैरफायदा घेऊन रस्त्याच्या मधोमध उभे राहून 2 तृतीयपंथीयांनी पांढऱ्या रंगाची 4 व्हीलर कार हिंगोलीकडून वसमतकडे जात असताना रेल्वे गेट बंद झाल्यामुळे गाडी उभी राहिली होती। अशा संधीचा गैरफायदा घेऊन चालकाकडून पैसे मागत असताना चालकाने 10 रुपयाची नोट काढून दिली असता तुमच्या गाडीत 5 प्रवासी आहेत, तुम्ही 50 रुपये आम्हाला द्या असे बोलून या अर्धनारीने जबरदस्तीने ड्रायव्हरच्या खिशात हात घालून 500 रुपयाची नोट स्वतःने बळजबरीने काढली असता ड्रायव्हरने विरोध केला असता त्यावेळेस इतर त्यांच्या साथीदारांनी मोठा हंगामा करून आमच्या माणसाचा अर्धनारीचा हात पिरगळलास असे ओरडत ड्रायव्हरकडे धावून आल्या। त्यावेळेस काही तृतीयपंथीयांनी ड्रायव्हरला मारहाण करत असल्याचे निदर्शनास आले। या ठिकाणी प्रवास करत असलेल्या प्रवाशांनी धाव घेतली, ड्रायव्हरला मारहाण करत असल्याचे पाहून सोडवासोडव केली। त्यावेळेस रस्त्यात उभे असलेल्या प्रवाशांना देखील अर्वाच्य भाषेतून शिवीगाळ केली। अंगावरील परिधान केलेली साडी कपडे वर केले व पायातील चप्पल काढून लोकांवरती चाल करून मारण्यास सुरुवात केली। तृतीयपंथीयांची ही दहशत दिवसेंदिवस वाढत असल्याने ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या मनामध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे। अनेक वेळा या अर्धनारीशी ही दहशत पाहायला मिळाली आहे। रेल्वे गेट कार्यक्षेत्र हे कुरुंदा पोलिसाच्या हद्दीत असून राष्ट्रीय महामार्गावर फिरणाऱ्या या तृतीयपंथीयांचा वेळीच बंदोबस्त करून सर्वसामान्य नागरिकांची होणारी लूट त्वरित थांबवावी अशी नागरिकांमधून मागणी होत आहे। यायचा अतिरेक झालाय हिरायचा मारायला काय झाला हो हात मुरगाळात का त्याच्या हात हे ऐक का तुमचं इथं हात मुरगाळात काय आहे चाल बोलायचं नाही तर कोणाला हे करायचं नाही तुम्हारी महाराष्ट्र माझा न्यूजसाठी हिंगोली तालुका प्रतिनिधी श्रीहरी अंभोरे पाटील।